हॅलो. आज आपण अतिशय सुटसुटीत, अतिशय टेस्टी असा शेवयांचा उपमा करणार आहोत. किती पळपळीत आणि सुटसुटीत झालाय बघा. घरामध्ये प्रत्येकाला आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर चला आता आपण उपमा बनवायला सुरुवात करू. तर आपल्याला शेवयांचा उपमा करायचा आहे ना, त्याच्यासाठी ही 1 वाटी मी शेवया घेतलेल्या आहेत. आता ह्या मी कच्च्या घेतलेल्या आहेत, रोस्टेड सुद्धा असतात. तर आधी प्रथम काय करूया, आपण ह्या शेवया आपली भाजून घेऊया. बघा आता थोडंसं मी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ह्या शेवया भाजून घेऊया. हे बघा आता जवळजवळ 1.5 ते 2 मिनिटं आपण फक्त भाजून घ्यायचे, एकदम त्याला लाल नाही करायचे आपण. हे बघा आता झालेल्या आहेत आपल्या, थोड्याशा अगदी म्हणजे जास्त लाल करायचे नाही. आता मी गॅस बंद करते आणि या शेवया काढून घेते. हे बघा आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकूया आणि शेंगदाणे भाजून घेऊया आपण. तेल झाले गरम, आता शेंगदाणे पण भाजून घेऊया. हे बघा आता शेंगदाणे तडतडायला लागले. आता हे काजूसा भाजून घेऊया आपण. हे बघा आता शेंगदाणे भाजलेले आहेत, मी गॅस करते बंद आणि हे काढून घेते. हे बघा आता आपण शेवया करायला सुरुवात करूया. आता प्रथम मी आधी तूप टाकून घेते याच्यात. आता तेल टाकलेलं आहे, आता आपण राई टाकून घेऊया प्रथम. आता राई तडतडले, आता त्याच्यात हिंग टाकून घेऊया आपण. चांगलं परतून घेऊया. आता हे सगळं बारीक गॅसवरच करायचं, कारण कांदा आपल्याला एकदम लाल नाही करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया. हे बघा आता ह्याच्यात 3 मिरच्या मी घेतलेल्या आहेत बारीक करून. तुम्ही अख्ख्या अशा मिरच्या घातल्यात कापून मध्ये तरी पण चालू शकतो. चला आता ह्याच्यामध्ये आपण भाज्या टाकून घेऊया. आता हे मी मटरचे दाणे घेतलेले आहेत. हा 1 टोमॅटो छोटा आहे एकदम घेतलेला, आणि हा गाजर घेतलेला आहे, एकदम बारीक क्रश करून घेतलेला आहे. तेवढ्या चांगले. हे बघा आता 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचे, कारण भाज्या थोड्याशा सॉफ्ट झाल्याच पाहिजे. थोडंसं आपण पाणी घालूया याच्यात, 1 चमचा. गॅस केलेला एकदम बारीक मी, आणि याच्यावर झाकण ठेवून आपण 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊया. हे बघा आता 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आपली, आणि भाज्या झालेल्या आहेत सॉफ्ट एकदम आपल्या. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया प्रथम. आता याच्यात टाकूया प्रथम आपण हळद टाकून घेऊया, अर्धा चमचा. अर्धा चमचा लाल मसाला टाकून घेऊया फक्त, आणि हे किचन किंग मसाला टाकून घेऊया आणि हे परतून घेऊया. आता याच्यात आपण शेवया टाकून घेऊया या, आणि त्या परतून घेऊया चांगल्या. हे बघा याच्यामध्ये आता चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया. शेवया आपण 1 वाटी घेतल्या होत्या, तर त्या हिशोबाने आपण 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये, बरोबर. आणि हे परतून घेऊया चांगलं. आता याच्यात आपण कोथिंबीरही टाकून घेऊया. हे बघा आता ह्याच्यावर झाकण ठेवून 3 मिनिट, जवळजवळ 3 ते 4 मिनिट आपण बारीक गॅसवर त्याला चांगलं शिजवून घेऊया. हे बघा आता 4 मिनिट आपले झालेले आहेत. हे बघा मस्त एकदम शेवयांचं सुंदर एकदम सुटसुटीत अशा शेवया झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण शेंगदाणेही टाकून घेऊया. तर आपला उपमा झालेला आहे शेवयांचा. आता मी गॅस बंद करते आणि लिंबू पिळून घेते त्याच्यामध्ये. तर आपण लिंबू पिळून घेऊया प्रथम, थोडंसं लिंबू पिळायचं आपण. तर आता मी गॅस बंद केला आणि आता आपण सर्व करून घेऊया. आज मी तुम्हाला अतिशय हेल्दी असा शेवयाच्या उपमाची रेसिपी दाखवली करून, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.